पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. झालेला आहे. आज तुमचे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहात. या संदर्भात आपल्या सगळ्यालाच माहित आहे की 3 टर्म नंतर 4थ्या टर्म साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंग पछाडली आणि हे उमेदवारी मला आणून दिली. आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर, मेहनतीवर आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोशावर आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आज 3 टर्म पेक्षाही 4थ्या टर्मले घवघवीत यश प्राप्त केलेला आहे. सगळे माझे स्वतःचे रेकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आहो. आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो आहो हे कार्यकर्त्याला समर्पित आहे, माझ्या मतदात्याला समर्पित आहे. मांग मी बोललो तो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला. आता 3250 कोटीचा विकास मी केला होता. त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्तीवर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत. आता जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. मुख्य पाण्याचा रस्ता होता, त्यांची 45 कोटीची फाईल आहे, 20 कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गाडगेबाबा चौक आणि गाडगेबाबा चौक ते पिंजर आणि गाडगेबाबा चौक ते अकोला हा 36 कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे, मंत्रालयात आहे. आता गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे. आता काही अडचण येणार नाही. मला सांगा भाऊ, आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. यापुढे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री रूपात मिळेल का? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की विजय माझा पक्का आहे. ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो. कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू शकत नाही. आता जो विषय होता तो फक्त लीडचा होता आणि मी पैदल वारी केलून गजानन बाबाला तेच सांगितलं की गजानन बाबा यावेळेस माझ्या स्वतःचे रेकॉर्ड तुटीन अशी लीड दे आणि गजानन बाबानं ते माझं ऐकलं. माझ्या पैदल वारीचं सार्थक झालं, माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि माझ्या सद्गुरू गजानन महाराज मांग मी बोललो तो विरोधकांनी त्याचा तोडमोड करून अर्थ दुसरा काढला. आता 3250 कोटीचा विकास मी केला होता. त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्तीवर मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत. आता जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. मुख्य पाण्याचा रस्ता होता, त्यांची 45 कोटीची फाईल आहे, 20 कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गाडगेबाबा चौक आणि गाडगेबाबा चौक ते पिंजर आणि गाडगेबाबा चौक ते अकोला हा 36 कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे, मंत्रालयात आहे. आता गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे. आता काही अडचण येणार नाही. मला सांगा भाऊ, आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. यापुढे गजानन महाराजांचा महाप्रसाद आपल्याला मंत्री रूपात मिळेल का? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की विजय माझा पक्का आहे. ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून येऊन राहिलो. कारण मतदाता
आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर प्रभाव कोणीच माझा करू शकत नाही. आता जो विषय होता तो फक्त लीडचा होता आणि मी पैदल वारी केलून गजानन बाबाला तेच सांगितलं की गजानन बाबा यावेळेस माझ्या स्वतःचे रेकॉर्ड तुटीन अशी लीड होते आणि गजानन बाबानं ते माझं ऐकलं. माझ्या पैदल वारीचं सार्थक झालं, माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि माझ्या सद्गुरू गजानन महाराज. 25 प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. काय सांगाल आज? सर्व कार्यकर्त्यांचा, मतदात्याचा, गजानन महाराजाचा, सेवालाल महाराजांचा आशीर्वाद आहे. त्यांच्यामुळे आपण विजय झालेलो आहे. लाडक्या बहिणींचा प्रभाव या मतदानामध्ये पडला असं आपल्याला वाटते का? यापूर्वी सांगितलं होतं मी की लाडक्या बहिणीचाच या मतदारसंघात प्रभाव पडेल आणि महायुतीच पुन्हा येणार आणि लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं महायुती हरीशभाऊंना पुन्हा चौथ्यांदा निवडून आणलं. ते फक्त लाडक्या बहिणींना, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. 288 पैकी जवळपास बहुमतामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. एकदम ऐतिहासिक अभूतपूर्व असा विजय आहे. म्हणजे आमच्या मूर्तिजापुरातच नाही तर नारी शक्तीने त्यांचा चमत्कार पूर्ण महाराष्ट्रात दाखवून दिलेला आहे. आम्ही पहिलेच सांगितलं होतं की जेव्हा ग्रामीण भागात आम्ही फिरत आहोत तर लाडक्या बहिणीने असा निश्चय केलेला आहे की बस फक्त कमळ आणि कमळ. आणि आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रात लाडक्या बहिणीने असा चमत्कार केलाय की सगळे चमत्कार पाहून सगळे विरोधी पक्ष सगळे म्हणजे पाहत राहत आहेत आणि जणू काही नारी शक्ती कमळातून अशी फुलून आलेली आहे असं आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. आणि आमच्या हरीश भाऊंना आम्ही या वर्षी या 4 टर्म मधला सगळ्यात जास्त लीड आम्ही मूर्तिजापूर विधानसभेत मिळवून दिलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी असो, शेतकरी वर्ग असो, आपले सर्व लाडके भाऊ, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांचा सगळ्यात मोठा हा विजय आहे. आणि हरीश भाऊ असेच पुढे या मूर्तिजापूर विधानसभांचा विकास करत राहतील याची त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही करतो. आणि पुढे सुद्धा नूतनताई आणि आम्ही सर्व नारी शक्ती त्यांच्या पाठीमागे असू. एवढे बोलून मी 2 शब्द सांगतो. आज चौथ्यांदा हरीश भाऊ विधानसभेमध्ये शपथविधी करता जातील, आमदारकीचे घेतील आणि मंत्रिपदाकरता वर्णी लागेल. हो सर, नक्कीच. कारण स्त्री शक्तीचा हा जागर रंग आलेला आहे, रंग चढलेला आहे. प्रत्येकाने घर करून दाखवलेला हा सत्याचा विजय आहे आणि यापुढेही हरीश भाऊ असेच विजयी होतील अशी खात्री आम्हा सर्व नारी शक्तीची आहे. आणि हा स्त्री शक्तीचा जागर आज रंगात आलेला आहे आणि म्हणूनच परमेश्वराच्या शक्तीमुळे हरीश भाऊ पुन्हा निवडून आलेला आहे.